नमस्कार, मी अजित चव्हाण. आपलं शहर आपला आवाजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण मराठवाड्यामधल्या लातूर शहरात आलो आहे. लातूर म्हणजे एक समृद्ध बाजारपेठ. इथलं गंजगोलाईचं मार्केट असो की इथली माणसं असो, या शहरानं एकेकाळी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं. अत्यंत गुणी माणसांचं, हुशार लोकांचं आणि जिथला लातूर पॅटर्न नावाजला गेला असं हे महाराष्ट्रात नावलौकिक असलेलं शहर. पण सध्या हे शहर गाजतंय मित्र हो, ते एका वेगळ्या कारणानं. इथला सर्वसामान्य माणूस अगदी थेंब थेंब पाण्याकरता झगडतोय. सर्वसामान्य माणसाला पाण्याकरता पैसे मोजावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेनं पाणी पुरवायची वेळ या शहरावरती आलेली आहे. या शहरामध्ये ज्या पद्धतीनं आज पाण्याकरता संघर्ष सुरू आहे ते पाहता हा आपल्या सगळ्यांनाच, महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या शहरांना इशारा आहे का? जणू लातूर शहरामधली जर परिस्थिती आपण बघितली तर पाण्याकरता युद्ध अशी सगळी स्थिती आहे. वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी या शहरामधला अगदी जो खालच्या पातळीचा माणूस आहे, शेवटचा माणूस आहे, त्याला पाण्याकरता पैसे मोजावे लागत आहेत. आणि ही लोकशाहीतली फार मोठी शोकांतिका आहे. आपण नेमकं कुठं कमी पडलो, लातूर शहरामधले इतर महत्त्वाचे प्रश्न, या सगळ्यावर आपण आपला शहर आपला आवाजमध्ये चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण करूयात. मान्यवर पाहुण्यांच्या ओळख आपण सुरुवातीला करून घेऊयात. माझ्याबरोबर अतुल देऊळगावकर आहेत, शहरामधले ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण तज्ज्ञ. अतुलजी, स्वागत आपलं. आपल्याबरोबर कलेक्टर साहेब आहेत, पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी. कलेक्टर साहेब, स्वागत आपलं खूप खूप. या शहराचे खासदार आहेत सुनील गायकवाड. गायकवाड साहेब, आपलंही खूप खूप स्वागत. महापौर आहेत शेख अख्तर मिस्त्री. महापौर साहेब, या चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. त्यानंतर आपल्याबरोबर मकरंद सावे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहर जिल्हाध्यक्ष आहेत. मकरंदजी, तुमचंही स्वागत या चर्चेमध्ये. सुनीता चाळक आहेत. सुनीताजी महिला संघटक आहेत शिवसेनेच्या, त्याचबरोबर नगरसेवक आहेत. आपण थेट चर्चेला सुरुवात करूयात. आणि मी आधी इथल्या लोकांकडे जाणार आहे, सर्वसामान्य जनतेकडे जाणार आहे की आत्ता सध्या शहरामधली नेमकी परिस्थिती काय आहे. काही पत्रकार बंधू माझ्याबरोबर आहेत. साहेब, काय नेमकी स्थिती आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? आज शहरामध्ये सर्वसामान्य माणूस पाण्याकरता संघर्ष करताना दिसतोय. काय नेमकी शहरात स्थिती आहे? शहरात सर्व स्तरावरती पाण्याचा अतिशय भीषण प्रश्न आहे. या पाण्याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसतोच आहे. कुठलंही असं कुटुंब नाही की ज्याला महिनाभरामध्ये किमान 2,000 रुपये पाण्यावर खर्च करावे लागत नाहीत. प्रत्येकानं खर्च करावे लागतात. प्रामुख्याने जी अडचण आहे, जे भांडी घासणाऱ्या बायका आहेत, धुणे धुणाऱ्या बायका आहेत, त्यांना मिळतेच मोलमजुरी अतिशय कमी आणि त्यातही त्यांना रोज किमान 15-20 रुपये पाण्यावरती खर्च करावे लागतात. झोपडपट्टीमध्ये राहणारी जी मंडळी आहेत की ज्यांचा शेवटच्या घटकाला पाण्याकरता पैसे मोजायला लागत आहेत, ही आजची शहरामधली परिस्थिती आहे. अनेक मान्यवर इथे आहेत, पण प्रथेप्रमाणे सुरुवात महापौरांपासून करायला लागेल आपल्याला. महापौर साहेब, का अशी परिस्थिती या शहरामध्ये ओढवली? नियोजन नव्हतं का आपल्याकडे? सबसे पहले तो मैं लातूर शहर में अपना शहर अपनी आवाज़ महापौर होने के नाते आपका स्वागत करता हूं. ऐसी कोई प्रॉब्लम नहीं है, जैसा अभी उन्होंने कहा वो सही है. लेकिन 5 साल से लातूर में बारिश नहीं होने की बिना पे ये नौबत आई है, जिसमें यहाँ पर प्रशासन शासन दोनों मिलाकर लोगों को हम पानी देने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उतना पानी नहीं दे सकते जितना हमको अवेलेबल हो रहा है, उतना हम लोगों को दे पा रहे हैं. जैसे हमारे बोरवेल्स चालू हैं, उससे लोगों को पानी देते हैं और हर 8 दिन, कहीं 10 दिन, कहीं 15 दिन, और जो वार्ड बड़े हैं वहाँ पर हम 20 दिन को पानी देते हैं. लेकिन अभी रेलवे से पानी आया, हमने अभी हाल ही में एक 100 टैंकर और बढ़ाए हैं, जिससे वो डिस्ट्रीब्यूशन में हमको आसानी होगी और वो पानी का हम गैप कम कर सकते हैं. कलेक्टर साहेब, मी तुमच्याकडे येतो. मुख्यमंत्र्यांनी तुमचं कौतुक केलं, कार्यक्षम अधिकारी म्हणून ही सगळी परिस्थिती तुम्ही हाताळताय. पण शेवटचा जो घटक आहे, अगदी आता यांनी सांगितलं भांडेवाली बाई आहे. कलेक्टर साहेब, तिला पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतंय. प्रशासनाचं हे अपयश असं आपल्याला वाटत नाही? आपलं लातूर शहराचं जे प्रमुख स्रोत होतं, मांजरा स्रोत होता, त्याच्यामध्ये फक्त 5 दलगमी पाणी होतं आणि 5 दलगमी पाणी 10 लाख लोकसंख्येनं वापरलं. लातूर शहरच नाही, केज, कळंब, धारूर, अंबेजोगाई यासारखी शहरं आणि जवळपास 100च्या जवळपास गावं यामध्ये होती. हे 5.5 दलगमी पाणी आम्ही जवळपास 6 महिने एकदम काटकसरीनं वापरलं. त्यानंतर एका स्रोतावरून एकापेक्षा जास्त स्रोतावरती आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं आणि टॅप्ड बेसवरून टँकर बेस्डवरती शिफ्ट व्हावं लागलं. मध्यंतरीच्या काळामध्ये काही डिस्टर्बन्सेस आले, अडचणी निश्चितपणे आलेल्या आहेत, परंतु आता जे बाहेरून पाणी येत आहे ते पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे. आता शहरांतर्गत टँकरची संख्या आम्ही वाढवलेली आहे. जसं महापौर साहेबांनी सांगितलं की 70ची आम्ही 100वरती नेलेली आहे, ती आता 140वरती नेणार आहोत. काही दिवसाच्या आत, म्हणजे 2-3 दिवसाच्या आत ते 140पर्यंत आम्ही नेणार आहेत.
किती पाणी सध्या आपण एका पर माणशी किती पाणी आपण देऊ शकतोय? आपल्याला 20 लिटर जे आहे पिण्यायोग्य पाणी लागतं, पोर्टेबल वॉटर. तर 5 लाख लोकसंख्या जर पकडली तर आपण जवळपास 10 MLD पाणी प्रतिदिन आपल्याला लागत आहे. ही झाली प्राथमिक माहिती. सविस्तर खोल चर्चेमध्ये आपण जाऊ. खासदार साहेब, मी आपल्याकडे येतो. संसदेमध्ये तुम्ही हा सगळा प्रश्न मांडला. सगळा आहे अगदी या पाण्याकरता तुम्ही वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली होती, पण आत्ता जी परिस्थिती आहे उपाययोजना करू शकला, तुम्ही समाधानी आहात का? मी खासदार झाल्यानंतर 17 जुलै 2014ला लोकसभेमध्ये शून्यकाळामध्ये प्रश्न विचारला पाण्याच्या संदर्भामध्ये आणि जुलै 14 ते नोव्हेंबर 15 या कालावधीमध्ये 6 पेयजल मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. प्रत्येक महिन्याला एक पत्र लिहिलं, लातूरच्या पाण्याच्या संदर्भात आपण कारवाई करावी आणि खासदार महोदयांना कळवावं असं पत्र पेयजल मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना दिलं. आणि मी सतत लातूरच्या पाण्याच्या संदर्भात संसदेत प्रश्न मांडला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही वेळोवेळी भेटलो पाण्याच्या संदर्भामध्ये. आणि जेव्हा मी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली त्याच दिवशी माननीय महसूल मंत्र्यांनी रेल्वेने पाणी द्यायची बातमी त्या दिवशी दिली. आणि माझं असं म्हणणं होतं की जर उजनीचं पाणी लातूरला आणण्यासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध होत नसेल तर स्वतंत्र मराठवाडा जर मागणी केल्यानंतर जर छोटं राज्य झालं, जसं तेलंगणाचा विकास झाला, जसं म्हणजे छोट्या राज्याचा विकास होतो, तसं लातूरच्या पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून मी ती मागणी केली होती. आणि सध्या रेल्वेने लातूरला पाणी आलेलं आहे आणि परंतु वितरण व्यवस्था, पाणी तर इथे स्टॉक झालेलं आहे परंतु लातूर शहरामध्ये प्रामुख्याने वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. लिकेजेस आहेत आणि वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे पाणी आणून सुद्धा आपण नळाला पाणी देऊ शकतो. सर, वेगळा मराठवाडा झाला तर हा प्रश्न सुटला असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, कारण लातूरला पाणी असं वाटतं जनतेला, असं वाटतं काय म्हणजे वेगळा मराठवाडा पाणी नाही आणि मराठवाडा वेगळा मागताय? वेगळ्या मराठवाड्याची गरज नाही. या लातूरनं जवळ 9 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री सुद्धा या लातूर जिल्ह्याचे होते. असं असताना पाण्याचा प्रश्न सुटला नाही, हे तुमचं दुर्दैव आहे आणि याच्यासाठी मराठवाडा वेगळा करण्याची गरजच नाही. पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीर आहे, त्याच्यामध्ये राजकारण नको. साहेब, मी तुमच्याकडे येतो. पाणी येतंय असं म्हटलं जातंय, पाणी आहे मुबलक प्रमाणात आहे, वितरण होता है क्या व्यवस्थित? मिलते सर्वसामान्य माणसाला पानी जाता है घरापर्यंत पानी? वितरण होता है, लेकिन यहाँ पर 40 से 45 साल पहले की पुरानी पाइपलाइन है, उसको डिस्ट्रीब्यूशन लाइन का प्रॉब्लम है, वो वितरण में हमारे प्रॉब्लम है. प्रॉब्लम मीन्स ये है कहीं 5 घंटे पानी जाता है, कहीं 4 जाता है, कहीं 3 जाता है और लास्ट पॉइंट पे जहाँ 1 घंटा देना है उसकी वजह से ये लोगों को 5 घंटे जाता है. इसलिए हम वो पाइपलाइन बंद कर चुके हैं. वरना अगर उससे हम पाइपलाइन से पानी देंगे तो मीडिया कल आके गटर बताएगी, बोले आपके सरकार इतना पैसा दे रही है, रेल से पानी आ रहा है और पूरा गटर पूरी बह के जा रही है, इसलिए हमने नल द्वारे पानी देने का रोक दिया है. खरं म्हणजे तुमचं असं नियोजन. ताई, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही महिला आहात. सगळ्यात जास्त पाणी टंचाईचा त्रास जर कोणाला होत असेल तर तो सगळ्या माता भगिनींना होतोय. आम्ही त्याच्या संदर्भामधल्या रोज बातम्या दाखवतोय. घरातल्या महिलेला पाणी टंचाईचा सगळ्यात जास्त सामना करावा लागतो. काय नेमकी परिस्थिती आहे आणि काय लातूर शहरामधल्या महिलांच्या काय अपेक्षा आहे? पहिल्यांदा तर मी जी 24 तासची मनस्वी आभारी आहे. तसेच मला या कार्यक्रमाद्वारे मिरजकरांचे, त्यांच्या नेत्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत, कारण त्यांनी आज लातूरकरांची तहान भागवलेली आहे. आणि सध्या परिस्थिती आहे कारण आपण 200 लिटर सुद्धा 8 दिवसाला पाणी नागरिकांना देऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने आता आपल्या रेल्वेने पाणी येऊन सुद्धा आता सगळे सांगतायत की टँकरची संख्या वाढवलेली आहे, हे केलेले, पण हे अजून तर टँकर्स आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कारण आमच्याकडे एक टँकर आहे, प्रभाग मोठे आहेत. आम्ही 15 दिवसाला सुद्धा नागरिकांकडे जाऊ शकत नाही. नागरिक आम्हाला वारंवार विचारतात की मॅडम रेल्वेने पाणी आलेलं आहे, मग ते आमच्यापर्यंत का येत नाही? पण आमचं दुर्दैव आहे की आमचं पालिका ते नियोजन व्यवस्थित करू शकत नाही. आज एवढे दिवस झालं पाणी येऊन पण टँकरची संख्या ते वाढवू शकले नाहीत, आम्हाला टँकर देऊ शकले नाहीत. आणि जोपर्यंत आम्हाला टँकर वाढवून मिळणार नाहीत तोपर्यंत वार्डात आम्ही पाणी सप्लाय व्यवस्थित करू शकणार नाही. तरी आम्ही आमच्या शिवसेनेच्या टँकरद्वारे, काही महापालिकेच्या टँकरद्वारे, काही समाजसेवक आहेत त्यांच्याद्वारे आम्ही वार्ड कसाबसा भागवतोय. आणि महिलांची अक्षरशः दुर्दशा होत आहे. त्यांना पाणी मिळत नाही. अक्षरशः तळमळून महिला माझ्यापर्यंत येतात. त्यांचं पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात, पण ते अश्रू पुसण्याशिवाय दुसरं आम्ही काहीच करू शकत नाही. याच्यात पूर्ण जबाबदार आमची महानगरपालिका आहे, मी हे ठामपणे सांगू शकते. अतुल देऊळगावकर, मी आपल्याकडे येतो. आत्ताची शहरामधली परिस्थिती का ओढावली, याच्यावरती काय उपाय? मला वाटतं आधी वितरणाबद्दल थोडंसं बोलणं आवश्यक आहे. आत्ता काय चाललेलं आहे
तर अशी अपेक्षा होती जेव्हा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण हातामध्ये घेतलं तेव्हा एखादं नियंत्रण कक्ष असेल, त्यांनी काही उपजिल्हाधिकारी नेमलेले आहेत, हे एखादं नियंत्रण कक्षातनं नियंत्रण ठेवतील. प्रत्येक टँकरवर GPS असेल, ज्यामुळे कुठला टँकर कुठं गेला हे कळेल, त्यामुळे पाणी किती जाते, कुठं जाते, कोणाला मिळाले. एरवी आपण अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरतो, सगळे अधिकारी व्हॉट्सॲप वापरतात. असं असताना एखाद्या वॉर्डात पाणी मिळालं आहे का नाही हे व्हॉट्सॲपवरनं समजू शकतं, आपल्याला पुरावे मिळू शकतात. असं जर केलं असतं तर आपल्याला खातरजमा झाली असती की पाणी कुठं जाते. आता सध्या लोकांना कळत नाही आहे आणि त्यामुळे गरिबांचे अतोनात हाल होत आहेत. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली भेदरेषा पाणी आखतं असं म्हटलं जातं, ते लातूरमध्ये अगदी खरं त्या तंतोतंत दिसते. दुसरा मुद्दा, ही अवस्था का आली तर खरं तर हे नियोजन सप्टेंबरमध्ये जेव्हा खरीपाच्या काळामध्ये पाऊस कमी झाला तेव्हा करायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला जर काटकसर केली असती, तेव्हा या पद्धतीनं युद्ध पातळीवर बैठक घेतली असती तर ही स्थिती ओढावली नसती. कलेक्टर साहेब, या सगळ्याच्यासाठी आपल्याकडे एखादा वॉर रूम आहे का? या सगळ्या यंत्रणेवरती आपण कसं लक्ष ठेवता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे काही सूचना आहेत का कलेक्टर साहेबांना, तेही आपण सांगा. या उत्तरानंतर मी सर्वसामान्य जनतेकडे येतो. कलेक्टर साहेब, काय नेमकी यंत्रणा या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याकरता आपल्याकडे? जिल्ह्याचा पाणी प्रश्न हाताळण्यासाठी कोणत्याही भागामधून जर काही ग्रीव्हन्स असेल, तक्रार असेल, तर आमच्याकडं 24/7 चालणारी कंट्रोल रूम आम्ही स्थापन केलेली आहे. ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे. 3 शिफ्टमध्ये एम्प्लॉईज त्याच्यामध्ये असतात. 3 मोडवरून तक्रारी येऊ शकतात. एक तर व्हॉट्सॲपचा नंबर आहे, दुसरा लँडलाईनचा नंबर आहे आणि तिसरा टोल फ्री पण नंबर आहे. याशिवाय लातूर शहरामध्ये महानगरपालिकेनं पण स्वतंत्र एक कंट्रोल रूम स्थापन केलेली आहे. यांनी दोन्ही कंट्रोल रूमचे स्टॅटिक्स आम्ही प्रत्येक आठवड्याला किती ग्रीव्हन्सेस आलेल्या होत्या, किती त्यापैकी रिझॉल्व्ह झालेल्या आहेत, किती बाकी आहेत, त्यांचं स्टॅटिक्स प्रेसमध्ये पण देत असतो. कलेक्टर साहेब, एक मला असं वाटतं की जो अगदी सर्वसामान्य गरीब माणूस आहे, मोबाईल आता सगळेच वापरतात, पण TV त्याच्या घरामध्ये असेल का, त्याच्याकडे व्हॉट्सअप असेल का, किंवा त्याच्याकडे ही सगळी अत्याधुनिक यंत्रणा असेल का, हाही एक प्रश्न आहे. आणि मूळ प्रश्न त्याच लोकांचा आहे ज्याच्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, ज्याची कुठेही ओळख नसते, ज्याला कोणी सहज दाबू शकतो, त्याचे पालन करते म्हणून प्रशासनानं त्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता काही असं विशेष केलं आहे का? केलेलं आहे निश्चितपणे. सामान्यपणे आपले जे पेरिफेरियल वार्ड आहेत, 10 ते 12 वार्ड आहेत, ज्याच्यामध्ये कुटुंबांची संख्या 3500पेक्षा जास्त आहे. या 3500पेक्षा जास्त असलेल्या वार्डामध्ये आम्ही चॅरिटी ऑर्गनायझेशन्स, NGO, CSOचे आमच्याकडं कमी जास्त 15च्या जवळपास टँकर्स आलेले आहेत. ते सर्व टँकर्स आम्ही प्रियॉरिटीनं याच वार्डामध्ये देत असतो, ज्याच्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि गरीब लोकसंख्याचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. जी जी काय नेमक्या याच्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांना सूचना असतील, प्रशासनाला सूचना असतील, काय नेमक्या सूचना आहेत सर्वसामान्य जनतेची? की आत्ता जे महापौरांनी बोललं ते अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे गेल्या वर्षी डोंगरगावसाठी 36 करोड रुपये शासनाने देऊन सुद्धा तो निधी परत गेला. ते पाईपलाईन वेळेवरती केलं नाही, भंडारवाडीचे पैसे. आणि या ठिकाणी डोंगरगावून पाणी येतं. मी एका स्लम भागाचा नगरसेवक असल्यामुळं अत्यंत भीषण परिस्थिती आहे. काचपत्रा विकणारे लोक माझ्याकडे राहतात, वैधव समाजाचे लोक राहतात. मी 22 दिवसाला पाणी आज देऊ शकतोय. 2 टँकर दिलेली आहेत, त्याच्यावरती वाढीव टँकर देण्याचं गेल्या 1.5 महिन्यापासून प्लॅनिंग महापालिकेचं होतं. पाण्यासाठी पैसे मोजले पाहिजेत हे आता लोकांना बऱ्यापैकी माहीत झालं आहे. तर रेशन कार्डप्रमाणे जसं पिवळं, निळं, केसरी आहे ना, त्याप्रमाणे कर आकारून म्हणजे आता फुकट पाणी देणं ही कल्पना सोडली पाहिजे असं मला वाटतं भविष्य काळामध्ये. आणि त्याच्यासाठी लोकांनी पैसे मोजलेच पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. खरं काय नेमक्या सूचना अगदी थोडक्यात? मला वाटतं 5 वर्षापासून अनेक सामाजिक संस्था रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाच्या बाबतीत जनजागरण करत आहेत. महापालिका, महाराष्ट्र सरकार किंवा जिल्हाधिकारी महोदयांनी या बाबतीत आत्तापर्यंत किती प्रकारे काम केलेलं आहे, आपल्या प्रशासकीय इमारतीवरती किती रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर रेन वॉटर सरकारी इमारतींवरती देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे अशी सूचना आहे. ते होतंय का ते आपण कलेक्टर साहेबांना विचारूयात. उभे राहा. माझी अशी सूचना आहे की महापौरांनी जे आता सांगितलं की गटारीत पाणी वाहतं नळाला सोडल्यानंतर, मग इतके दिवस यांनी काय केलेलं आहे? लिकेजेस का काढले नाहीत? महाराष्ट्र शासनाने 50 कोटी का 40 कोटी काहीतरी फंड्स आता पाईपलाईनसाठी दिलेले आहेत, त्याचा वापर का सुरू केला नाही आणखी? पुढचं नियोजन काय? आता ठीक आहे,
2 महिन्यानंतर पाऊस येईल, मग ते जे मांजराचं पाणी आलेलं काही ते काही गटारीत सोडणार आहेत का? खरंय खरंय खरं. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला कलेक्टर साहेब, सरकारी इमारतींवरती आपण आता ही संधी साधून रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार का? नंतर मी महापौरांकडे येतो. 10 ते 15 इमारतीचं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. बाकीच्यांचे पण अंदाजपत्रकं बनवलेले आहेत आणि जूनच्या अलीकडं सर्वच्या सर्व इमारतींचं आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत. गटारीची कामं जसं विचारलं महापौर साहेब, कधीपर्यंत पूर्ण होतील? ही पावसाळ्यामध्ये ही सगळी कामं पावसाळ्यापर्यंत होतील का? सरकारनं पैसे देऊन 8च दिवस झालेले आहेत आणि मी 50 वर्ष अगोदरची त्यांना माहिती देतो, पण त्यांच्या लक्षात आलेलं नाही. सरकारचे कोणतंही काम करत असताना त्याला TS वगैरे वगैरे म्हणजे 2 महिने जातात. आणि उत्तर आपण घेऊयात. आणि तो माझे गटनेते आहेत, ह्यांच्या असल्या वागणुकीमुळेच तो जे 8 वेळेस जो टेंडर झालेला आहे ह्यांना त्रास करूनच लोक महापालिकेत येणार नाही. एवढ्या वर्षापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. ह्याच्याही अगोदर पण निलंगेकर साहेब इथं मुख्यमंत्री होते, त्यानंतर 8.5 वर्ष दुसरेही मुख्यमंत्री होते. खरं तर हे ज्या वेळेस पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन टाकल्या त्यावेळेस पॅरलल पाईपलाईन टाकणं गरजेचं होतं. लातूरमध्ये पॅरलल पाईपलाईनची व्यवस्था नसल्यामुळं हे कोण केलं ह्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही, पण ज्यांनी कोणी केलं त्यांनी नियोजन केलं नाही. नियोजन नसल्यामुळं ही परिस्थिती आहे. ऍक्च्युअली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रश्न सांगतो साहेब, आजचा सुद्धा प्रश्न सांगतो. ज्यावेळेस जुलैमध्ये आणि सप्टेंबरमध्ये जसं अतुलजींनी सांगितलं त्यावेळेस नागझरी आणि साईमध्ये पूर्ण डॅम भरलेला होता, जवळजवळ 80% डॅम भरला होता. त्यावेळेस आम्ही ठराव करून दिला होता महापालिकेत, मी विरोधी पक्ष नेता म्हणून जिम्मेदारीने बोलतो. त्यावेळेस आम्ही ठराव करून दिला होता की ते पाणी रिझर्व्ह ठेवा. ते पाणी रिझर्व्ह न ठेवल्यामुळं आज लातूरकरांना ही महत्त्वाचा मुद्दा साहेब तुम्ही इथं मांडलाय, ते म्हणजे नियोजन किती महत्त्वाचं आहे आणि ते आधीच करायला हवं होतं आणि त्याची किंमत लातूरकर मोजतात. महापौर साहेब, मी येतो आपल्याकडे. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न हा लातूरकरांचा, लोकांचा आणि प्रशासनाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. प्रश्न हा निसर्गाचा नाही आहे. आता सांगितलं की 5 वर्षापासून पाऊस नाही आहे, पण गेल्या वर्षी सर्वात कमी पाऊस पडला तरीही शहरावर 400 mm पाऊस पडला. शहराचं बहुली क्षेत्र 120 किलोमीटर आहे. शहरावर 4800 कोटी पाऊस पडला. शहराची गरज आहे 1825 कोटीची. हे जर पाण्याचा प्रत्येक थेंब आपण जिरवला असता तर शहराची गरज ह्या दुष्काळातही भागली असती. तर 5 वर्षापासून खूप चांगला पाऊस पडतो. गरज आहे लोकांची आणि आपल्या मानसिकतेची. तर हे काम आपण केलं तर निश्चितपणे शहराचा प्रश्न सुटू शकतो. खरं, अगदी खरं आहे. आणि आत्ता लातूर शहरामध्ये तशा अनेक मंडळी, काही सामाजिक संघटना, अराजकीय मंडळी देखील हे काम सगळं करतायत. प्रशासन या सगळ्यासाठी कामाला लागलेलं आहे. जिल्हा प्रशासन, केंद्र सरकार, महापालिकेच्या वतीनं काय नेमके आता भविष्यात अशी अडचण उद्भवू नये म्हणून उपाययोजना केल्या जाणार आहेत त्यावरही बोलूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. आपलं शहर आपल्या आवाजमध्ये आज आपण लातूर शहरात आहोत. आपलं शहर आपल्या आवाजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण लातूर शहरामध्ये आहोत आणि लातूर शहरामध्ये आज जी पाणी टंचाईची भीषण परिस्थिती उद्भवली आहे तिच्यावरती उपाययोजना स्थायी स्वरूपामधल्या केल्या गेल्या पाहिजेत. त्याकरता काही संघटना, सामाजिक संघटना, इतर लोक पुढे आले आहेत. नेमके काय आणि कशा पद्धतीनं प्रयत्न आपले सुरू आहेत आणि त्याच्यासाठी काय मदत हवी आहे, काय आवाहन कराल लोकांना, सगळ्यांनाच, इथं असलेल्या नेत्यांना काय मदत तुम्हाला आता मिळते आणि आणखी काय हवी? खरं तर ही वेळ एकोणिकाला आरोप प्रत्यारोप करण्याची नाही आहे. मी एक लातूरचा व्यापारी या दृष्टिकोनातून सांगतो की यांनी केलं त्यांनी केलं हे बोलण्यापेक्षा आज खरी गरज आहे संघटन करण्याची, संघटित व्हायची आणि लातूरच्या सर्व जनतेला एक चांगलं कार्य करून दाखवण्याची. आज सामाजिक संघटना बऱ्याच प्रकारे जलयुगच्या माध्यमातून कार्य करत आहेत. सर्व राजकारण्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे, सगळ्या प्रतिनिधींना, की आपण सगळ्यांनी लोकांना आव्हान करून एकत्रित येण्याचं आव्हान करण्याची ही खरी गरज आहे आणि सगळ्याला संघटित करून सगळ्या व्यापाऱ्याकडनं भरघोस निधी घेऊन जास्तीत जास्त जलशिवार जलयुक्तला मदत केली पाहिजे. ही खरी गरज आहे, सर्वसामान्यांची गरज हीच आहे. म्हणजे या मंडळींनी आवाहन केलं तर आणखी जास्तीत जास्त सगळे लोक सहभागी होते. हां, यांनी सगळ्यांनी या बाकीच्या गोष्टींना न झगडता खरं सगळ्यांना संघटित करून लातूरचा मुख्य प्रश्न जो आहे ते लातूरचं पाणी आजचं 2 महिन्याचं नाही तर येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी जर बंद करायचं असेल तर ते संघटित झालं पाहिजे आणि त्यासाठी यांनी आपण सगळ्यांकडून तसं आवाहन करून घेऊया. साहेब, काय नेमकी आपल्या सूचना आहेत की पाऊस पडण्याकरता काय केलं पाहिजे याची सुद्धा चर्चा होणं जरुरी आहे. आपण त्याच्यामध्ये वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये हातभार लावू शकतो. निसर्गात आपल्यावर प्रसन्न होणार आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या बातम्या आहेत. मला एक गोष्ट सांगायची लातूरकरांना, लातूरचे आमदार अमित देशमुख यांना अगदी 3-4 दिवस सतत सांगितलं, आज ते येणारे होते, पण अमित देशमुख यांनी लातूरकरांच्या या महत्त्वाच्या विषयाच्या चर्चेला महत्त्वाचं मानलं नाही. कदाचित अमित देशमुख या चर्चेला
अनुपस्थित राहिलेले आहेत अमित देशमुखांना लातूरचा हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा वाटत नाही असं दुर्दैवानं मला इथं म्हणावंसं वाटतं. या सगळ्यात एक गोष्ट आहे ती म्हणजे वेगवेगळ्या सूचना लातूरकरांच्या ज्या येत आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. काय नेमकी जिल्हा प्रशासनाला इतर सगळ्या लोकांना आपली सूचना असेल? पहिल्या प्रथम जी 24 तास मी सर्वांनी केल्याप्रमाणे मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रत्येक कुटुंबाला एक बाप लागत असतो. लातूर जिल्ह्याला एक बाप म्हणून एक पालकमंत्री असतं, परंतु आजपर्यंत पालकमंत्र्याचा कधी चेहरा ह्या खरं तर जिल्हा प्रशासनाने ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, परंतु पालकमंत्री म्हणून चेहरा अजूनही ह्या जिल्ह्याला भेटलेला नाही. ह्या बाबतीमध्ये निषेध करणं तेवढं कमी आहे. कारण ह्या जिल्ह्याला बापच नसेल तर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिकेचं प्रशासन काय काम करणार आहे? कारण कृत्रिम पाणी पुरवठा ह्या लातूर महानगर लगेच आपण उत्तर घेऊ. खासदार सुनील गायकवाड, या इथली जी प्रशासकीय यंत्रणा असते वेगवेगळी, मग ती महापालिकेची असो जिल्हा प्रशासन असो, त्यामध्ये क्लायसेस असतात. एक कोणतरी माणूस हवा. पालकमंत्र्यांच्या बाबतीमधल्या प्रश्नाला काय उत्तर आहे? राज्यामध्ये सत्ता आहे तुमची. पालकमंत्री वेळेवर बैठका घेत असतात, त्यांचं विशेष लक्ष आहे. आणि लातूरला जे रेल्वेने पाणी आलेलं आहे ते पालकमंत्र्याच्या सूचनेवरूनच आलेलं आहे. त्यांनी वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये 3दा बैठका घेतल्या पालकमंत्र्यांनी. तीनच बैठका घेतल्या असं म्हणतात साहेब. कलेक्टर साहेब त्या डीपीडीसीचे कलेक्टर साहेब अध्यक्ष आहेत. कलेक्टर साहेबांना विचारा समन्वयकांना तिथं काय किती वेळेस बैठक घेतल्या कलेक्टर साहेबांना विचारा. कलेक्टर साहेबांनी सांगा त्याचे ते समन्वयक आहेत. चव्हाण साहेब, कलेक्टर साहेब काय या सगळ्या संदर्भामध्ये सर्वसामान्यांचं मत आहे आपण हे लक्षात घेतलं. हा आक्रोश जनतेचा तुमच्या सरकारपर्यंत पोहोचवाल आपण अशी अपेक्षा करतो आम्ही. अतुलजी, इथं जी परिस्थिती आता आहे ही लातूरचीच नाही, सगळ्या मराठवाड्याच्यासाठी आम्ही बोललो. जी महत्वाची मुख्य कारण आहे, जसं माजी खासदार साहेबांनी सांगितलं वृक्षारोपण झालं पाहिजे, तसं इथलं ऊस लागवड आहे, इथं कारखाने आहेत, लोकांना प्यायला पाणी नाही, इथं ऊस होतो. इथल्या अशा जे बाकीच्या इतर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे लोकांचं बाकीच्या इतर सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे, काय आहेत अशा गोष्टी? कायमस्वरूपी योजनेमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पाऊस पडणं हे आपल्या हातात नाही. आपण हवामान बदलाच्या काळात जगत आहोत. ऑस्ट्रेलियामध्ये सलग 10 वर्ष दुष्काळ आहे, कॅलिफोर्नियामध्ये सलग 4 वर्ष दुष्काळ आहे, पण तिथं टँकर लागत नाहीत कारण तिथली पाईपलाईन ही अतिशय उत्तम आहे, त्याच्यामध्ये गळती होत नाही. त्यांच्या गळतीचं प्रमाण 5% आलंय, आपल्याकडे गळतीचं प्रमाण 80%. आणि तिकडे 100% वाया गेलेल्या पाण्याचं, वेस्ट वॉटरचं रिसायकलिंग आणि रियूज केला जातो. आपण त्याची अजून सुरुवातही केलेली नाहीये. याची उसाचा प्रश्न जो आहे, उसाला जो पाणी वापरलं जातंय त्याबद्दल आपण बोललं पाहिजे, पण तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांनी ऊस का लावायचा निर्णय घेतला जातो? कारण बाजारातला संदेश असा आहे की एका एकरामध्ये 50 किंवा 60,000 रुपये मिळायचे असतील तर शेतकऱ्यांना दुसरं पीक द्या, तुम्ही हरभऱ्याला तो भाव द्या, लोक हरभरा लावतील. काही तरुणाई इथं त्यांना काही प्रश्न मांडायचे थेट थोडक्यात. पाणी गरिबांना मिळत नाही, फक्त मोठ्या लोकांना आणि गरिबांना पाणी समान प्रमाणात वाटप होतं. पण जे टँकरनं पाणी पुरवलं जातं ते श्रीमंत लोक पाणी वायफट खर्च करतात आणि पिण्यासाठी ते विकत घेऊन पाणी पितात. मग जर ते वायफट खर्च करणारं जर पाणी आहे ते जर गरिबांना मिळालं तर काय होईल? गरिबाला पाणी मिळत नाही जो प्रश्न सगळ्यात सुरुवातीला मी मांडला होता, कलेक्टर साहेब तुमच्याकडे येईन मी नक्की. इथल्या तरुणाईनं हा प्रश्न थेट मांडला की गरिबाला पाणी मिळत नाही. मला म्हणायचं की जे पाटांना पाणी दिलं जातं आता सुद्धा असल्या दुष्काळात, तर ते पाटांनी पाणी न दिलं जातात ठिबक सिंचनद्वारे द्यावं. या सगळ्या या तरुण मुलांच्या मनामधल्या या सगळ्या भावना आहेत की याच्यातला महत्वाचा मूळ प्रश्न जो होता तो गरिबाला पाणी मिळत नाही. गरिबांपर्यंत जसं पाणी पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला मनुष्यबळ जर कमी पडत असेल तर आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी तुम्हाला जर काही लागत असतील, मी सुधाकर तेलंग साहेबाशी मागे बोललो होतो की तुमच्या टँकरला मदत म्हणून आणि पाण्याचं वितरण व्यवस्थित व्हावं याच्यासाठी काही मदत लागत असतील आणि आमचे विद्यार्थी पाहिजे असतील तर आम्ही विद्यार्थी द्यायला तयार आहोत. आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं यावर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाविद्यालय यांच्या वतीनं जवळपास 100 घरामध्ये आम्ही म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये ही चळवळ व्हावी आणि याच्यासाठी जे जे काही करता येईल त्यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय आणि शिवछत्रपती शिक्षण संस्था ही नेहमी आघाडीवर आहे. कलेक्टर साहेबांकडून काय सहकार्य मिळालं आपण त्यांना विचारतो. जी आलो आपल्याकडे. लातूर शहरामध्ये काँग्रेसची सत्ता आहे सध्या. ह्याच्यावर टीका जी होत आहे, पण ह्याच्यामध्ये 6 वर्षापूर्वी इथल्या नेतृत्वाने ठरवलं होतं की लातूरच्या नळाला मीटर लावावेत म्हणून. पण ह्या मीटर लावण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला, त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आपल्यावर, असं माझं मत आहे. का राष्ट्रवादीने विरोध केला साहेबांना विचारू आपण थोडक्यात.
महाविद्यालय सहकार्य करेल असं गव्हाणे सरांनी सांगितलं. खरं म्हणजे अतुल सरांना मी विनंती करेन की पर्यावरण शास्त्रासारखा विषय 12वी आणि BCom थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. या विषयाअंतर्गत कुठंतरी क्रूर काढायच्या, महाबळेश्वर वगैरे लातूर पॅटर्नचा पाठांतराचा पॅटर्न तयार करायचा. त्यापेक्षा या पोरांना कंपल्सरी लातूरमध्ये झाडं लावायला लावा, त्यांना या पाण्यावरती लक्ष ठेवायला लावा आणि त्यांना 100 मार्क द्या. महापौर साहेब, गरीबाला पाणी मिळत नाही. अभी जिस बच्चे ने कहा गरीब को पानी नहीं मिलता, उसको बहुत अभ्यास की जरूरत है अभी कि गरीब बड़ा असं आहे का असं 2 मिनट नहीं चौहान सर सुनिए आप, ये महापालिका जब से हमारी हुई है, ये पानी का जो नियोजन था ये MGP को था. ये MGP ने जैसे उसकी हालात समझ में आई कि वो वितरण नहीं कर सकती, उसने महापालिका को दिए. माझा प्रश्न आहे सर जिल्हा प्रशासनाला. सर तुम्ही आज लातूरसाठी डोंगरगावहून उजनीहून पाणी आणण्याचे प्रयत्न करत आहात, पण त्या डोंगरगावच्या डॅमहून पाणी आणल्यानंतर आसपासच्या खेडेगावाला पाणी मिळालं नाही, त्यांचे बोरवेल्स बंद पडले. ते खेडेगावातल्या लोकांचा तुम्ही विचार केला नाही. तुम्ही म्हणता की विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे. सर माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा सगळ्या राजकारण्यांनी असं ठरवलं पाहिजे की लातूरमधले जेवढे पक्ष आहेत आणि जेवढे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, त्या प्रत्येक लोकांनी जर एक झाड लावलं तर आमच्या इथे किती झाडं होतील विचार. राजकीय पक्षाच्या लोकांनी झाड लावावं. माझ्या मतीने ही जी वेळ आज लातूरकरांवर आलेली आहे ती वेळ यायला नाही पाहिजे होती आणि आपापसात भांडणं करण्यापेक्षा माझं एक असं म्हणणं आहे या ठिकाणी लोक काही पॅकबंद पाणी वॉटर बिस्लरी वॉटर रोज 6000 लिटर पाणी लातूरमध्ये रेल्वेतर्फे येतं आणि रोटरी क्लब ऑफ लातूर सिटी आणि आणखी काही 3-4 संस्था हे सकाळी आम्ही त्या ठिकाणी जातो, ते 6000 लिटर पाणी कलेक्ट करतो आणि तुम्ही जे म्हणता की गरीब लोकांना ते मिळत नाही, आम्ही स्वतः त्यांच्या घरी नेऊन दिलेले आहेत. आणि आम्ही आवाहन करतो रोटरी सिटीतर्फे की जर कोणाला पाणी हवं असेल तर त्यांनी भवानी सेल्सचे महिंद्रा शोरूमच्या समोर आहे तिथे येऊन फक्त नोंदणी करावी. त्यांच्या घरी पाणी ते जे कर्जतून पाणी येतं ते बाटलीबंद पाणी त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था. खूप उपयुक्त ही सूचना आहे आणि ज्या लोकांना जे लोक लातूरकरांकरता मदत पोहोचवत आहेत त्या सगळ्यांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लातूरकर आभार मानू इच्छितात. आपण लातूरच नाही तर आसपासच्या इतर शहरांमध्ये मराठवाड्यामध्ये अशीच मदत पोहोचवा, आपली गरज आहे. कलेक्टर साहेब, खूप गांभीर्यानं एक प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण जिल्हा पूर्ण प्रशासनाचे प्रमुख आहात, आम्ही फिरलो सगळ्या ठिकाणी. साहेब, जो गरीब माणूस आहे त्याला पाणी खरंच मिळत नाही, त्याला पाणी विकत घ्यावं लागतंय. आपण आणखी काय याच्यावरती करडी नजर ठेवाल? कारण आता अधिकाऱ्यांकडून अशा लोकांना तुमची पाठ मुख्यमंत्र्यांनी थोपटली आहे, ती सर्वसामान्य जनतेला मनापासून थोपटली पाहिजे असं वाटत असेल तर साहेब करा काहीतरी. काय कराल आपण? काय आश्वासन द्या? एक मिनिट, मी जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती करतो, आपल्या वितरणामध्ये जे अडचणी येत आहेत, अडचणी आणणाऱ्या अधिकारी आणि नगरसेवकांवर तातडीने कारवाई करा. कलेक्टर साहेब, हे आश्वासन तुम्ही द्या. लोक तुमच्या आश्वासनाकडे डोळे लावून बसले. आपण जिल्हाधिकाऱ्यांना ऐकूयात 2 मिनिट. जिल्ह्यामध्ये पाण्याचे साठे पुरेसे आहेत, त्याशिवाय आपण बाहेरून पण पाणी आणत आहोत. शहराला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी आता येत आहे. आपणाला इथून पुढं वितरणावरती भर द्यावायचा आहे. वितरणामध्ये काही त्रुटी निश्चितपणे आहेत आणि त्या त्रुटीमध्ये प्रमुख बाब आहे टँकरची संख्या. टँकरची संख्या आम्हाला दुपटीनं करायची आहे. त्याशिवाय जे एम्प्लॉईज आहेत आपण ऐकूयात दादा. वितरणामध्ये महानगरपालिकेंना जे मनुष्यबळाची गरज आहे ती आम्ही मनुष्यबळ निश्चितपणे देऊ. शाहू कॉलेज आणि इतर अशा संस्था जर पुढे येत असतील तर त्यांच्या पण जे विद्यार्थी असतात NCC आणि NSSचे त्यांची पण आम्ही मदत घेऊ आणि इथून पुढं जो वितरणामध्ये जो प्रश्न आहे तो आम्ही निश्चितपणे दूर करू. यामध्ये जर काही अडचणी असतील तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध पण आम्ही कारवाई करू. हे सर जे म्हणले आता की नगरसेवक हे चांगल्या तऱ्हेने पाणी वाटप करतात, हे तर काही खरंच नाही त्यांचं. पहिल्यांदा ते आपल्या घरी नेतात, नंतर त्यांच्या नातेवाईकाच्या घरी नेतात आणि उरलेलं पाणी तो 10-15 घराला देतात आणि नंतर तो ड्रायव्हर आणि किन्नर घेऊन जातो. हे साफ खोटं आहे. महापौर असं म्हणत आहेत की वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही, लिकेजेस भरपूर आहेत, त्यामुळे आम्ही देऊ शकत नव्हतो. मग ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच नव्हे तर गेल्या कित्येक वर्षापासून महानगरपालिकेत तुमची सत्ता असताना तुम्ही काय केलं? लिकेजेस का काढले नाहीत पाण्याचे? तुम्ही वितरण व्यवस्थेबद्दल काय उपाययोजना केल्या? ऑक्टोबर-नोव्हेंबरला तुम्हाला माहिती होतं पाणी काय आहे, पाण्याचा स्टॉक किती आहे, जनतेला किती पाणी लागणार, तेव्हापासून महानगरपालिकेनं काय केलं? महापौर साहेब सांगितले की आम्ही बोरने पाणी देतो, पण महापौर साहेबांना एवढंच विचारायचं आहे, त्यांनी चाव्या कुणापाशी दिलेल्या आहेत आणि ती चाव्या ज्याच्याकडे त्यांनीच पाणी भरतात. आम्ही गोरगरीब कुठं जायचं? महापौर साहेबांनी स्वतःहून सांगावं. तुम्ही काय करता?
मी ऑटो रिक्षा चालवतो, माझी दलित वस्ती आहे पूर्ण, तिथं टँकरनं पाणी येत नाहीये. प्रशिक्षण केंद्राच्या समोर माझं घर आहे, त्या बोळामध्ये सगळे दलित वस्ती आहे, तिथं सगळेजण पाणी विकत घ्यावं लागतं. बिलकुल विकत घ्यावं लागतं. रोजचं मला 3 रुपये घागर, एक घागर 3 रुपयाला भेटते. तिथं टँकरनं पाणी द्या म्हणलं तर तिथं म्हणतात की ते टँकर जात नाही. पलीकडल्या साईडनं रोड आहे, त्या रोडनी पाणी जातं. आमचे दलित लोक सगळे वन करत त्या टँकरच्या मागं घागरी घेऊन पळतात अक्षरशः. आम्ही कुणाकडे दाद मागायची साहेब? आता याचे महापौर साहेब, तुम्ही म्हणता अभ्यास कमी आहे, या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया, आपल्याला हिनवणं हा उद्देश नाही, पण साहेब काय याच्यावर उपाय? मैं आपको बताता हूं कि हर एरिया में हम पानी दे रहे हैं, लेकिन जहां से हमारा टैंकर शुरू होता है, हो सकता है 2-4 घर रह सकते हैं, आप समझ लीजिए, लेकिन उत्तर आपण 2 मिनिट याच्याच करता इथे खासदार बसले, जिल्हाधिकारी बसले, आपण महापौरांचं आधी पूर्ण ऐकूयात. महापौर साहेब, काय अशा अडचणी आहेत तुम्ही जे सांगतात, काय नेमक्या अडचणी आहेत? आज महापालिका के ऊपर भी कलेक्टर साहब का नियंत्रण है और दांगड़ आयुक्त साहब का भी है. हर एरिया में हम पानी दे रहे हैं, लेकिन जहां पर कम ज्यादा हो सकता है. चव्हाण साहेब किती दुर्दैव आहे की आपल्याला एवढे सगळे कर्तव्यदक्ष इथं कमिशनर वगैरे असताना कलेक्टर साहेबाला आणि आयुक्त म्हणजे औरंगाबादच्या आयुक्ताला आमच्यावरती हे नियंत्रण ठेवावं लागतं. ते किती दुर्दैव आहे आमच्या प्रशासनाचं. सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे अतुल देऊळगावकर. आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांकडे आहोत, प्रत्येकाकडून 3 महत्वाच्या सूचना घेऊयात. काय 3 महत्वाच्या सूचना आहेत आपल्या, काय आत्ताच्या परिस्थितीत केलं गेलं पाहिजे? नियंत्रण कक्ष कार्यक्षमपणे चालला पाहिजे. लोकांना दररोज वर्तमानपत्र आणि भोंगा फिरवून माहिती दिली पाहिजे, कोणत्या वॉर्डामध्ये टँकर कधी येणार आहे, ज्यामुळे लोकांचे हाल होणार नाहीत, आणि मोजून लोकांपर्यंत पाणी गेलं पाहिजे. टँकरला GPS नसेल तर त्याला बंदी घातली पाहिजे आणि तातडीनं कारवाई केली तर संदेश जाईल. आता काय आहे, चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन नाही, वाईट काम करणाऱ्याला शिक्षा नाही, त्यामुळे अनागोंदी आहे. ही अनागोंदी दूर करण्यासाठी काहीतरी सिस्टीम घातली पाहिजे, हे आत्ता तातडीचं आहे. आणि पुढचे लिकेजेस बंद करणं, तातडीनं वेस्टेजेस बंद करणं, याचं जर नियोजन केलं नाही तर जून नंतर सुद्धा नीट पाणी मिळणार नाही. खरं आहे. आता पुढच्या काही सूचना घेऊ आणि नंतर कलेक्टर साहेबांकडे जाऊयात. अगदी थोडक्यात सर, लातूर जे ओळखलं जातं हे एज्युकेशनल हब म्हणून ओळखलं जातं. मागे आपण कलेक्टर साहेबांनी जो निर्णय घेतला की शाळा बंद केल्या पाहिजेत, शाळा जर बंद केल्या तर इथे येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर अतोनात नुकसान होईल, परंतु इथं विद्यार्थ्यावर अवलंबून असणारे इतर जे बिझनेस आहेत ते पण बंद होईल. आणि आमचा जो वैद्यकीय क्षेत्र आहे त्याच्यावर पण या पाणी टंचाईचा अतोनात परिणाम झालेला आहे. आपण इतरावर दोष न देता इथून जूनपासून पुढे आपण जर सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले, वृक्षांची लागवड केली. खरं, शाळांचा मुद्दा तुमचा महत्वाचा. अगदी थोडक्यात माझ्या 2 सूचना आहेत. पहिली सूचना म्हणजे लातूरला 350 किलोमीटरवरून पाणी येते सत्य आहे, पण त्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये एवढी त्रुटी आहे की ताई म्हणले की नगरसेवकांनी आपल्या मर्जीप्रमाणे पाणी वाटप करतात, हे सत्य आहे. आणि याचं उदाहरण मागच्या 15 दिवसाखाली आजी माझी नगरसेवकामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्याचं कारण हे होतं की त्यांनी आपल्या स्वकीयाची जवळपास पाणी वितरण करणं, या गरिबांना पाणी न देणं. आणि दुसरी एक सूचना आहे माझी कलेक्टर साहेबांना की पुढच्या काळामध्ये आपल्याला जर पाणी लातूरला हवं असेल तर जलपुनर्भरण आपण सक्तीचं करावं. आपण प्रशासनाचा अधिकार वापरून सक्तीचं करावं आणि प्रत्येकाला पाणी मिळेल अशी व्यवस्था नक्कीच होईल. जलपुनर्भरण करावं. कलेक्टर साहेब, तुमच्या 3 महत्वाच्या सूचना आणि तुम्हाला काय करायचं आहे, लोकांना काय आश्वासन द्याल की काय नेमकं तुम्ही करताय अशा गोष्टी की ज्याच्यामुळे येत्या काळात अडचणींमध्ये कमतरता येईल, काय नियोजन आहे आपलं? इमिडिएट म्हणजे आपल्याला जे वितरण आहे, वितरणावरती ध्यान द्यावायचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या सूचना आलेल्या आहेत, लोकांना माहिती देणं, लोकांच्या ग्रीव्हन्सेस ॲड्रेस करणं आणि ज्या गरीब वस्त्यांपर्यंत जाणं, ही बाब समाविष्ट आहे. दुसरी सुधारणा म्हणजे लॉंग टर्ममधून आपल्याला जलपुनर्भरण आणि जलाचा पुनर्वापर याच्यावरती पण जाणं अपेक्षित आहे. आणि तिसरं म्हणजे वृक्ष लागवडीचं पण क्षेत्र आम्ही दुपटीनं जिल्ह्यामध्ये वाढवणार आहोत. शहरामधले पण प्रत्येक घरामध्ये जर 1 वृक्ष जर झाला तर 80,000 घरांची संख्या आहे. 80,000 वृक्ष लागवड शहरामध्ये पण होऊ शकते.
लातूरचं नाव सगळीकडे चांगल्या पद्धतीने जावं हे काम शहरामध्ये 7.5 कोटी रुपये लातूरचे नागरिक एकत्र येऊन आपल्याच पैशातून लोकसहभागातून आपल्याच प्रश्नाचं उत्तर शोधतायत. याच्यासाठी मी सर्व लातूरच्या जनतेला मी आवाहन करतो, सगळ्या राजकारण्यांना आवाहन करतो, सगळ्या प्रशासनाला आवाहन करतो. याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता, कुठलाही वेगळा भाव न ठेवता सगळ्यांनी एकत्र येऊ, आपणच आपले प्रश्न सोडू. बाहेरचे कुठलेही कोणीही आपल्याला येऊन मदत करू शकणार नाही, तर आपल्यालाच हे उत्तर सोडवावं लागेल. सगळ्यांनी एकत्र येऊ, वादविवाद न करता सगळ्यांनी याच्यामध्ये आर्थिक सहभाग देऊ आणि या पद्धतीने लातूरकरांनी जी सुरुवात केली आहे त्याकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जे लातूरकर टीव्हीवरती आता हा कार्यक्रम बघतायत. खासदार साहेब, तुमच्या 3 महत्वाच्या सूचना काय तुमच्याकडे आता करायचं आहे तुम्हाला महत्वाचं, आणि या सूचनेवरती काय आपलं उत्तर? लातूरकरांना मी एक विनंती करतो की कमीत कमी पाण्याचा वापर कसा करता येईल यासाठी जनजागृती करावं आणि जल पुनर्भरणाची कामं हे जास्तीत जास्त प्रमाणात करावे. प्रत्येकाने कंपल्सरी आपल्या घरी जल पुनर्भरणाची कामं करून घ्यावीत असे मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदन करतो. जी खरं आहे. मंगळ साहेब, मला एक तुम्ही काय महत्वाच्या सूचना महापालिकेला कराल? काय वाटतं काय झालं पाहिजे? नाही, आता सगळ्या सूचना समोर आल्या, तक्रारी ज्या आल्यात ना, तक्रारीचं निवारण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटतं अवघड नाही आहे. ठरवलं तर हे सहजपणे शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या गोरगरीब लोकांची आता त्रागा आहे म्हणतात, ओरडतायत म्हणतात, त्या लोकांपर्यंत टँकर नेणं खूप सोपं आहे. त्या पण पाणी पोहोचणं महत्त्वाचं आहे. पाणी आहे ते पोहोचवण्यावर लक्ष जर केंद्रित केलं आत्ता तर ते महत्त्वाचं आहे. बाकी तर कामं होताच आता सगळी. महापौर साहेब, काय नेमक्या तुमच्या 3 संकल्पना आहेत? काय आश्वासन द्याल लातूरकरांना? आणि सोपं आहे पोचवणं, आणि तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात, तुमच्या हातामध्ये आहे, लातूरकरांच्या करता तुम्ही करून दाखवाल का? मैं जी 24 तास के लिए खास करके मैं आप ये सरकार तक बात पहुंचाए. मैं मुख्यमंत्री महोदय से 3 मरतबा पानी उजनी धरण के लिए मांगनी किया हूँ. वेंकैया नायडू साहब के पास 2 मरतबा किया हूँ. अर्बन कोऑपरेटिव और यहाँ तक के राष्ट्रपति महोदय से मिला हूँ. राष्ट्रपति महोदय ने कहा है कि उजनी का पानी लातूर को आपको 100% मिलेगा और मैं गारंटी के साथ देखिए नाही आपण बोलू द्या, महापौरांना बोलू द्या, ऐकूयात आपण महापौरांना बोलू द्या. कुछ लोगों ने नाही बॅनरबाजी लातूरकरांच्या सगळ्याच पक्षांनी बॅनरबाजी केली आणि ती लातूरकरांना आवडली नसेल असं मलाही वाटतं. सगळ्यांनीच केली. और कुछ लोगों ने ठहराया है कि बात नहीं करने देना है. और मैं गरीब परिस्थिति का हूं, मैं गरीब की जानी रखता हूं. गरीब बड़ा ये पानी में नहीं है. हम कभी डिफरेंस नहीं करेंगे. और यहाँ के कलेक्टर साहब हर बोर्ड गली में फिरकर लोगों को देखते हैं. हम ये नहीं कहते कि 100% पानी मिल रहा है. कहीं ना कहीं 2-5% लोगों की तकलीफ हो रही होगी. हम उसकी मतलब वो चीजों पर हम अगले आने वाले दिनों में उसका सोय करेंगे. अगदी शेवटच्या भागाकडे आपण जातो. ज्यांच्याकडे मी आलोय त्यांच्याकडे पुन्हा येता येणार सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. थोडक्यात एक रिक्वेस्ट आहे फक्त महापौर सरांना आणि कलेक्टर साहेबांना. सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील 15 दिवसापासून जे पाणी येते लातूर जे कर्जतून पाठवत आहे, आम्ही अतिशय खूप गरीब ठिकाणी जातोय. कुष्ठधाम सेवालयमध्ये जातोय, त्याच्यानंतर वृद्धाश्रमात जातोय, सगळीकडे. एक विनंती आहे फक्त दोघांना पण, या येणाऱ्या काळामध्ये 1.5 महिन्याचा हा अतिशय कठीण हे आणि पिण्याची पाण्याची अतिशय भयानक हालत. काही करा पण त्या गरिबापर्यंत पाणी द्या, फक्त पिण्यासाठी पाणी द्या. भले सर्वसामान्याला किंवा उच्च ह्यांना जर पाणी प्यायला नाही मिळालं तर आम्ही विकत घेऊ शकतो, पण अशा व्यक्तीपर्यंत जावा की कमीत कमी तो पाण्यासाठी तरसला नाही पाहिजे. खूप महत्त्वाचं वाटतं आम्हाला सुद्धा हे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा संदेश जातोय की जो विकत घेऊ शकत नाही, ज्याची परिस्थितीच नाही, त्याला निदान पाणी पाजा, त्याला जगवा, त्याचा उन्हाळा सुसह्य करा. अगदी थोडक्यात हे राजकारणी एकत्र आले की यांच्यापासून फक्त आश्वासनं आणि दुसरं काहीच मिळत नाही. त्यासाठी सर्व लातूरकरांनी आणि जनतेनं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा वृक्ष लागवड असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा काटकसरीने वापर केला तरच ही समस्या आपण तात्पुरती सोडू शकतो. धन्यवाद. खरं सावळेसाहेब, मी तुमच्याकडे येतो. तुमचा पक्ष लातूरकरांच्या करता येत्या या सगळ्या पुढच्या उन्हाळ्याच्या आणखी अडचणीच्या काळामध्ये काय करेल? काय 3 महत्त्वाच्या सूचना संकल्पना असतील आपल्या? सगळ्यात पहिले राष्ट्रवादीवर जो आरोप केलेला आहे त्याचं मी खंडन करतो. कारण जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट दिले
आमचं म्हणणं होतं मीटर बसवायचं तर महापालिकेने बसवायचं, प्रायव्हेट पार्टीनी किंवा कॉन्ट्रॅक्टरनी नाही. आमचा विरोध कॉन्ट्रॅक्टरनी आणि प्रायव्हेट पार्टीने बसवायला, कारण की 400 रुपयाचं मीटर हे 1200 रुपयाला बसवणार होते आणि लातूरच्या गरीब लोकांची 1200 रुपये देऊन मीटर टेस्टिंग करून बसवण्या एवढी ताकद नव्हती. आजही त्यांनी महापालिकेने बसवावं, आम्ही त्याचं स्वागत करतो. दुसरी गोष्ट, वारंवार आम्ही एका गोष्टीवरती हे करतो, जेव्हा जेव्हा तुम्ही बिल्डिंग परमिशन देताय त्या बिल्डिंग परमिशनला कंपल्सरी तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी कंपल्शन करा. त्याचबरोबर वारंवार आम्ही त्यांना हे सांगतोय की काय करायचं करा, पण पॅरलल पाईपलाईनचे नवीन जे काही हे येतील त्याच्यासाठी पॅरलल पाईपलाईनची तुम्ही योजना करा. त्याबद्दल सुद्धा काही करतात नाही. लातूरमध्ये नाही म्हटलं तर कमीत कमी 60%, मी 60% म्हणतोय, इल्लिगल कलेक्शन आहेत. ते शोधून तुम्ही कट तर करा, नाही तर त्याला रेग्युलर तर करा. इलिगल कलेक्शनमध्ये जिथं पाणी चाललं ते कोण घेते? माझ्या घरात 3-3 कनेक्शन आहेत आणि पैसे भरतो मी एकच कनेक्शनचे, हे सुद्धा काढले पाहिजेत. बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्ट पाईपलाईन होऊन जातात पण तिथे लिकेजेस आहेत. आज रस्त्यावर जर पाणी सोडलं नळाने तर तुम्हाला कमीत कमी लातूरच्या 25 ठिकाणी रस्त्यावरती मेन पाईपलाईन लिकेज दाखवतो, त्या काढल्या गेल्या पाहिजेत. ते जर पाणी आज वाचलं असतं तर लातूरच्या लोकांना पाणी मिळालं असतं. अनेक काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात महानगरपालिका अनेक मी दाखवतो, सिद्ध करतो. आणि मला एक आहेत का नाही फक्त एवढं सांगा. नाही, जर मी फक्त दादा बसा, मी फक्त हे एवढ्यासाठीच घेतलं, जर हे असेल, आपण बसा. मी 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 हा प्रश्न एवढ्यासाठीच घेतला की हे असं आहे, महापौर साहेब, हे असं आहे. नगरसेवकांच्यावर हे थेट आरोप होताकडे मी येतो. शिवसेनेच्या काय नेमक्या संकल्पना आहेत, काय नेमकं आपल्याला असं वाटतं की येत्या काळामध्ये काय अशा 3 महत्त्वाच्या सूचना महापालिकेला कराल, शिवसेना काय करेल, काय महत्त्वाचं असं वाटतं आपल्याला? पहिल्यांदा तर आत्ताच जे आमच्या बंधूंनी आरोप केला राष्ट्रवादी शिवसेनेवर की मीटरला विरोध केला, हा विरोध आमच्या सावे साहेबांनी सांगितल्यापर्यंत मीच बोलणार होते, पण सावे साहेबांनी सांगितलंय कारण मीटरला विरोध नव्हता. ते ज्या कंपनीला मीटर बसवायला देणार होते, मी वारंवार सांगते, त्या कंपनीला विरोध होता आणि ते मीटर महानगरपालिकेने बसवावं हेच आमचं पूर्वी सांगणं होतं आणि आताही आमचं तेच सांगणं आहे. आणि जे आमच्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन आधी सुधारल्या गेल्या पाहिजेत. ते पाईपलाईन व्यवस्थित त्याचं बजेट आलेलं आहे, ते बजेट वापरून पाईपलाईन पॅरलल पाईपलाईन गेले पाहिजेत, जेणेकरून की आपलं जे पाणी आहे वेस्ट नाही गेलं पाहिजे आणि ते पाणी आपल्या नागरिकांच्या उपयोगाला आलं पाहिजे. ते नियोजन सुद्धा आमची पालिका लवकर करत नाही. बजेट वापस जातं, पडून असतं, पण ते नियोजन त्यांना जमत नाही. दुसरी गोष्ट, जनता तर आमची साथ देतेच, पण तरी जनतेला माझी अजून एक रिक्वेस्ट आहे की पुनर्भरण हे झालं पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाने आपलं वेस्टिंग पाणी असो, छताचं पाणी असो, ते पुनर्भरण आपल्या घरात केलं पाहिजे. जसं की मी माझ्या वार्डामध्ये मंदिरचं पाणी, पूर्ण छताचं पाणी तिथं पुनर्भरणाचं केलेलं आहे. तर प्रत्येक नगरसेवकांनी, जनतेने, सर्वांनी मिळून हे पुनर्भरण केलं पाहिजे. आणि तो पक्ष किंवा हे नाही, सध्या आपल्याला जनतेला पाणी पुरवायचं आहे. ह्याच्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मिळून हे आलेलं निसर्गाचं जे संकट आहे ते आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान लातूरकरांच्या मनामध्ये काय नेमकं आहे, काय सूचना, या सगळ्या आपण मांडल्याच. प्रशासन आणि सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी आपापल्या सगळ्या बाजू, आपले सगळे मुद्दे इथं मांडले. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतकंच कळकळीचं आवाहन करावंसं वाटतं की या सगळ्या पाणीबाणीमध्ये होईल ते हो, पण गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पाणी मिळालं पाहिजे, तो त्याचा मूलभूत हक्क आहे. तसं झालं तर या कार्यक्रमाचं यश मानता येईल आणि तसं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जाईल. लातूरकरांच्या पाण्यासाठीची ही तळमळ आपण बघितली आहे. लातूरकर एकजुटीनं पाण्याकरता आता संघर्ष करतायत. नवीन पाणी जे येणार आहे पावसाचं ते साठवण्याकरता प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रयत्नाला सलाम. आणि शेवटच्या घटकापर्यंत, गरीब माणसापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे. आपलं शहर आपल्या आवाजच्या निमित्तानं ही एकच इच्छा. पुन्हा लातूरकरांच्या सगळ्या समस्यांकरता आम्ही सतत असंच लातूरमध्ये येत राहू आणि सतत आम्ही लातूरकरांच्या सोबत आहोत. आज आपलं शहर आपल्या आवाजमध्ये सर्व मान्यवर आपण उपस्थित झालात. आपले खूप खूप धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.